व्यंकटेश्वरा ते 100 आहे. कुठे गेलं ते आमचं पंचरवालं? त्याच्यात आत गेलं. हिल अलार्मेंटचं आहे ना हे दुकान भैया. खा या 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 हां सरळ. आता मी आणि ती दोघंच. भारी लॉक केलाय की साप. सुंदर. हिल अलार्मेंटवाल्यांचं बरं. हा मागल्याला निघून गेला सटकला गावाला. तोंड एवढं वर उचललं होतं, एवढं वर उचललं होतं. बघा कसं आहे बघा हे. आता उतरायचा कसा मी त्या शिडीनं? यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मानवी वस्तीत साप येण्याचं प्रमाण वाढलं आहे कारण जून महिना आहे तरी पाऊस नाही आहे कवठेमहांकाळ तालुक्यात आणि पावसाचं प्रमाण एकदम अल्पशा झालेलं आहे. सापांना मॅटिंग, सापांना अंडी घालण्याचा म्हणजे पिल्ली देण्याचा कालावधी हेच आहे. जो नाग विषारी साप आहे त्याचे पिल्ली श्रावण महिन्यात निघतात. पण आमच्याकडे जसं दुष्काळ झाल्यावर आणि असं वातावरण झालेलं आहे, पाऊस नाही आहे, नदीचं पाणी असल्यामुळे थोडं थोडं बागायत आहे आणि सापांचा पण मेंदू हल्लेला आहे. साप बाहेर पडाले, पावसाळा असलाही बाहेर पडतो. प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. हिल अलार्मेंटवाले त्यांना की सापाला सेफ जागेला आणून ठेवलं की जेणेकरून सर्पमित्राला 5 मिनटं वेळ लागला तरी खाते. त्यांचं मी शतश अभिनंदन करतो. प्रत्येकाने असंही डोकं चाललं पाहिजे. सर्पमित्रानं घरातून त्याला येण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 मिनटं कालावधी द्यायला लागतो. जरी तुम्ही किती जरी फोन केला तरी मी टायमात येऊ शकत नाही. आणि हा धामण साप आहे, आपण त्याला सुंदररित्या पकडू. असं मी गेलो तर मला वर येता येईल का? गेलं ते आत येते. शिडी लावतोय आम्ही. शिडी लाव रे. शिडी लाव. शिडी लाव की तिने यायला पाहिजे. धरले तिने. शिडी लावू काय? यायला शिडी लावू काय? कुठे येणारच आहे ताऊ कुठं पोत आहे का? पोता ना आतलं. ती चाललेलं इकडे इकडून गेलं असतं ना, इकडून गेलं असतं ना, बाहेर गेलं असतं. इथून पाय पुचला आणि आत घाला. इथून पाय पुचला. ए तू पाच चांगला आण. पाटील साहेबांना आमच्या दुकानात कसला आणून ठेवला अनेक मला नाव करायला दुकानात ठेवली बरणी परवाच हीच आहे ना. त्याच्या आधी परवा पडेल होता त्यात वर आला गेला 6 पडेल का नाही बांध पाहिजे तो. मदन काय उचलून गेला. किती घाबरा लागलं. तिने धरली ती तिकडे. बांधा पाहिजे इकडे जाते बाहेर. आईला तिने तेवढं धरले. काढी दे काढी दे काहीतरी एक दे रे. ती सळी देते ते. ते टॉमी दे. मिस्त्री पाय उचललं ना इसका. मिस्त्री ते जात नाही ती तोंड इकडे केले. होय हं
तोंड इकडे केलंय ती उलट, तोंड उलटी केलं. तोंड इकडे केलंय. आईच पेट्रोल कुठे आहे? पेट्रोल कुठे बाहेर ठेव. जर पेट्रोल टाकलं ना बाहेर इधर इधर. सगळी इथंच उभारलंय ते. जर पेट्रोल सोडा ना बाहेर येते. ती तुमच्याकडे तोंड केलेलं हो उलट. नाही हो, काय झालं सांगतो, तोंडाचा प्रश्न आहे. त्याला हे सेफ वाटा आलं या कसं बसलंय बघा ना. गोळ्यावर बसला असं. इकडे घ्या, इकडे घ्या. तिथं आणि फुटायच ते. बाहेर जा, बाहेर जा. हे ती पोत तर गिर रे जाईल. गाडी काय आता सर्व मित्रांनी काय बोलायचं. तिथं अडकून बसला आता काय करायचं. ती इकडे तोंड केलं हो, वरती तोंड केलंय. तिकडे जाता येणार नाही रिवर्स तिला. पाईपच न्या जावा. काय पण देऊ, काय करू ते तुम्हाला पेट्रोल लागतं काय? करू मिस्त्री, काय पण देऊ आणि जंगलात नेऊन टाकून देऊ, जाऊन दे. हा त्या जहांगीरला असंच नेऊन देऊ. जहांगीर म्हणतात वजन पण वाटतंय, वेट आहे सापात, वेट आहे, वजन अगदी वजन आहे. आणि मित्रांनो, व्यंकटेश्वरा जे दुकान आहे त्याच्यात याच्यातच साप बसलेला आहे. मला पण पॅकिंग लागणार नाही. आणि लोखंडाचं चांगलं गच्च असं आहे. आणि साप बघा किती भेटतोय, एवढं त्याला आपटलं, एवढं सगळं केलं, पण त्याला सेफ वाटलेला तो निघाला नाही आहे याच्यातून. आणि लोक विनाकारण भेटतात. त्याला बोळ्यावर त्या भैयाने पाय ठेवला तर तो घ्यायला, बरोबर आहे, येऊन चावेल पिवेल काय नाही. साप हे भीतील आणि भीतीपोटी लागतात. आणि याला आपण अशाच रीतीनं सुरक्षित त्याच्या आदिवासात सोडू. मित्रांनो, खरंच साप पकडणं फार अवघड आहे. व्यंकटेश्वरा हे दुकान आहे आणि साप किती सेफली बसला, याला असाच रिलीज करणं गरजेचं आहे. हा, फ्लॅश बंद करा, मोबाईलचा फ्लॅश चालू आहे. आणि थोड्याच वेळात मित्रांनो याला निसर्गात रिलीज करू, काय पर्याय नाही. मित्रांनो, एवढ्या लांबून आलो मी नरसिंह गावातून, पण साप काय त्यातून निघलेला नाही आहे. आणि मानवी वस्तीत सर्प मित्रांनो साप पकडायचे आहेत, पण एक प्रॉब्लेम होतो आहे की साप कुठंही जाऊन बसतात. खरोखर टेन्शन आहे. थोड्याच वेळात आपण याला ट्रायल करू की हा निघतोय का, आणि जरी निघला मित्रांनो तर फायदा झाला. सुतार मावशी, साप त्या पाईपमध्ये आहे, त्या पाईपमध्ये घुसला, आपटून बघितली पण निघना. त्याला एक काटकी आणा, तिथली लांबडी, तिथली फोकार आणा, डिवचून बघूया ह्याच्यातनं निघतोय का. काटकी यात निघन झालाय, धामण आहे. मरायचा यात पुन्हा अडकला तर लॉक होऊन. एक काटकी आणा सांगतो. आणि मित्रांनो, तब्बल हा 7-8 किलोमीटर प्रवास करून हा आलेला आहे. काहीही पर्याय नाही. इथं माझा फार्म हाऊस आहे आणि इथवर येस्तोवर कमीत कमी तब्बल मी 7-8 किलोमीटर आलो, पण या पाईपातून हा साप गेलेला नाही आहे. इथं वाळली पडलेली होती की हो सुतार मावशे, सगळ्या कुठे गेलोय? झालं की पाणी चालू? अरे लांडगेवाडी तो आत्ता कॉलवरचा साप धरला या, तो साप अजूनही निघाला नाही त्यातनं. त्याला निघतोय का बघूया, नाही तर वेल्डिंग तोडायला लागणार आहे. किती जरी डिवचलं तर हा निघणच नाग आहे का काय? थांबा नाही. मला बघ तिकडे बघ.
सुंदर साप जो निसर्गातला अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे तो आलेला आहे. आणि बघा तो नरसिंह गावातून आलेला नाही आहे, पण इथून त्याला आम्ही सुरक्षित काढलेलं आहे आणि त्याला निसर्गात रिलीज करणं फार गरजेचं आहे. आणि त्याला कुठं देऊया सोडून, तिकडे जाईल का मला लांब सोडा बाई. तर मावशी भिलेली आहे, बघूया निघतोय कसं आहे. वडी काढते, काढते. जातोय थांब हे, इथं आलं नाही. जरा मागणं सुरू दिसतं. किती बघा तिथं निघाला नाही अर्धा तास. त्याचं नशीब आहे इथं. नाही. सर्पमित्राच्या फार्म हाऊसवर आलाय. तिथं आम्ही लई झटलो, आपटून बघितलं सुतार मावशी निघन ना. आता काळजी तर नाही हो, तो जायजा घ्यायलाय बाहेर, निघू का नको कसं अंग काढतंय बघ. आणि मित्रांनो त्या लोखंडवाल्याचं जड असं लोखंड शेवटी माझ्या नशिबात राहिलेलं आहे. सुतार मावशी आणि हा दामन साप सुरक्षित पकडण्यात यश आलेलं आहे. तो तिथं राहिल्यामुळं मित्रांनो काही नाही, अशा सापापासून कोणालाही धोका नाही आहे. आणि त्याला मी आणि सयाजी सुंदररित्या रिलीज करतो.